हॅलो, तर आज मी बनवल्या होत्या एवढ्या साऱ्या चकल्या, पण त्याआधी थोडंसं फ्रेशही झाले. सायंकाळी झाल्यानंतर अंगणामध्ये दिवे लावून घेतले, तर इथे रांगोळी काढलेली होती, तर ती वेदूने काढलेली होती. देवासमोर दिवाही लावला, देवाला नमस्कार करून घेतला. त्यानंतर आज मला बनवायचं होतं चकली, तर आज मी भाजणीची चकली बनवत आहे. जेवढं पीठ घेतलेलं होतं तेवढंच पाणी घेतलं होतं आणि चकलीमध्ये टाकण्यासाठी लाल तिखट, ओवा, जिरे, पांढरे तीळ आणि मीठ टाकून घेतलं होतं. तर पाण्याला छान अशी गरम करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकलं 8 चमचे तेल. तर तेल टाकल्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतले आणि ते पाण्यामध्ये टाकून दिले. त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊन दिली आणि एक वाफ जाऊन दिली. त्यानंतर हे पीठ छान असं पाण्यामध्ये टाकून घेतलं होतं. पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलं आणि थोडासा रेस्ट होऊ दिला आणि पीठ मळून घेतलं होतं. तर पीठ मिळाल्यानंतर चकल्या पाडून घेतल्या आणि जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या चकल्या टाकल्या आणि छान अशा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतल्या. चला तर मग बाय.